नमस्कार, माझे नाव आहे सचिन गिरासे. माझ्या स्टार्टअपचं नाव आहे इकोस्पेअर बायोलॅब्स LLP. तर आपल्या भारतामध्ये खूप सारा हा शेतीशील कचरा जनरेट होतो. हा एक तर शेतकरी जाळून टाकतो, नाहीतर मग गाईढोरांना गाव घालतो. त्याच्यामध्ये त्याला काही सेकंडरी सोर्स ऑफ इन्कम भेटत नाही. तर आम्ही याच्यावरती एक सोल्युशन निर्माण केलेलं आहे. आम्ही हा शेतीचा जो कचरा आहे तो घेतो, त्याला मायसिलियममध्ये ग्रो करतो. मायसिलियम काय आहे? बेसिकली रूट स्ट्रक्चर ऑफ मशरूम आहे, जे एक बाइंडिंग प्रॉपर्टी निर्माण करतं. आणि त्याच्यामधून आम्ही आमचे 2 सेगमेंटमध्ये प्रोडक्ट बनवलेले आहेत. हे बायो कॉम्पोजिट आहे आणि हे बायो लेदर आहे. बायो कॉम्पोजिटमध्ये जर विचार केला तर आम्ही हे प्लांटर बनवलेलं आहे, जे वॉटरप्रूफ आहे. तुम्ही बघू शकता याच्यावरती पाणी टाकलेलं आहे आम्ही. त्यानंतर अशा प्रकारचे आम्ही डेकोरेटिव्ह आयटममध्ये लॅम्प्स वगैरे बनवलेले आहेत, ब्रिक्स वगैरे बनवलेले आहेत. आणि पॅकेजिंगला थर्मोकॉलला पर्याय म्हणून पण आपण त्याला यूज करू शकतो. तर आपण प्लास्टिक आणि थर्मोकॉलचं विघटन होत नाही हजारो वर्षापर्यंत, हे आत्तापर्यंत आपण प्रॉब्लेम बघत आलेलो आहे. तर त्याचा पर्याय म्हणून आपण हे सोल्युशन निर्माण केलेलं आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना एक इन्कम सोर्स पण भेटेल आणि इन्व्हायरमेंटला पण चांगला बेनिफिट भेटेल. त्याच्यामध्ये आमचं अजून एक प्रोडक्ट आहे, हे प्लांटर, जे जिप्समला रिप्लेसमेंट करायसाठी बनवलेलं आहे. कॉस्ट किती येते तुम्हाला बनवायला? आता बनवायचा कॉस्ट जर विचार केला तर आम्ही शेतकऱ्यांकडून पहिले ॲग्रोवेस्ट कलेक्ट करतो. तो साधारण आम्ही 4 ते 5 रुपये के जीप्रमाणे, त्याचं लॉजिस्टिक्स वगैरे सगळं आम्ही बघतो. तो आम्हाला साधारण 10 रुपये किलोप्रमाणे पडतो. त्यानंतर आम्ही ही मशरूमची आमची जी स्पेसीज आहे, ही वाईल्ड स्पेसीज आम्ही स्वतः कलेक्ट केलेली आहे ती. आणि त्यानंतर मग आम्ही हे मोल्डेड वगैरेचा आम्हाला खर्च लागतो. तसंच जर विचार केला तर हे जे प्लांटर आहे याची जर कॉस्टिंगचा जर विचार केला तर आम्ही 150 रुपीजला हे प्लांटर विकतो. त्याचं 60% ग्रॉस प्रॉफिट मार्जिन. जसं जसं आम्ही कमर्शियलाइज स्केलला जाऊ तसं तसं याची कॉस्टिंग वगैरे पण कमी होईल. हे कुठं करताय तुम्ही? आता आमचं जो स्टार्टअप आहे या पायलट स्केलला नाशिक आडगावला चालू आहे. तर हे यूज का करायला पाहिजे लोक? यूज का करायला पाहिजे? कारण की आता आपण बघतो आहे की शेतकरींना काय फेस करावं लागतं आहे, की कधी उन्हाळा होतो, कधी पावसाळा होतो, प्रदूषण निर्माण होतं. तर मग ते कशामुळे होतं आहे की शेतकऱ्यांमुळे होतं आहे की जो शेतीचा जो कचरा होतो आहे त्यांना त्याच्याबद्दल नॉलेजच नाही. शेतकऱ्यांना माहितीच नाही की जाळल्याने काय होतं भाऊ. त्यांना फक्त एवढं दिसतं की पाऊस होतो आहे भाऊ, हे होतं आहे. पण त्याच्यासाठी मग आम्ही शेतकऱ्यांना ते समजवतो की तुम्ही जर हा कचरा आम्हाला दिला ना तर आम्ही हा यूज करून वेगवेगळे प्रोडक्ट तयार करू शकतो, जेणेकरून आपली जी फ्युचर पिढी तिलासुद्धा एक बेनिफिट निर्माण होईल भाऊ. तुम्हाला संपर्क कसं करायचा? तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आमचा जो मोबाईल नंबर आहे 96 734 93 882 आणि ईमेल ID थ्रू सुद्धा तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आमचा ईमेल ID आहे contact@ecosparebiolabs.com. आता पुढं नाशिकला महाकुंभ पण आहे, त्याच्यामध्ये काय करणार आहे? आता महाकुंभच्या दृष्टीने आम्ही एक प्रोडक्ट बनवलेलं आहे. हे इको फ्रेंडली दिवे बनवलेले आहेत आम्ही, जे आमच्या प्रोडक्टपासून बनवलेले आहेत. आमचा जो प्रोडक्ट तो फायर प्रूफ आहे, त्याच्यामुळे हे दिवे हे टेस्ट केलेले आहेत आम्ही दिवाळीला ऑलरेडी. महाकुंभच्या दृष्टीने नाही, फक्त ब्लॅक होतं. हां, ब्लॅक होतात. आणि त्यानंतर आपण मातीमध्ये किंवा नदीमध्ये बी गेले तर त्याचं पोल्युशन होत नाही, बायोडिग्रेडेट होऊन जातं. थँक्यू सर.